अजित भुरे ऐतिहासिक कार्यक्रमाचं नेतृत्व करतायत. आय थिंक वाट पाहतायत राज ठाकरे उद्धव ठाकरेंची. आणि बंधुभेट कशी असेल, बाळासाहेबांच्या स्वप्नातलं ते चित्र कसं असेल त्याची आता अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे, प्रतीक्षा आहे. त्यामुळे हे दोघं जण जेव्हा समोरासमोर येतील, कारण आतापर्यंत कौटुंबिक कार्यक्रमात दोघे श्वेता बऱ्याचदा एकत्र आलेत गेल्या काही दिवसांपासून. रश्मी ठाकरेंच्या भाच्याचं लग्न होतं तेव्हा राज ठाकरे पोहोचलेले, स्वतः रश्मी ठाकरेंनी त्यांचं स्वागत केलं होतं. जय जयवंती यांच्या मुलाच्या लग्नामध्ये सुद्धा हे सगळं कुटुंब एकत्र दिसलं होतं. पण आत्ताची बंधुभेट खूप खास असणार आहे आणि या क्षणाची अवघा महाराष्ट्र प्रतीक्षा करतोय. स्टेजवर एंट्री करण्यापूर्वीची ही दृश्य आहेत. राज ठाकरे तयार आहेत स्टेजवर जाण्यासाठी. फक्त प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरेंची. मला वाटतं वाट बघतायत ते उद्धव ठाकरे आपल्याला कुठे दिसत नाहीयेत. तर दोघेही मला वाटतं स्टेजच्या दोन्ही बाजूनी एंट्री आहे की एकत्रच वरती चढणार आहेत हे काही कळत नाहीये. मात्र दोन बाजूंनी दोघे जण म्हणजे उजवीकडनं राज ठाकरे, डावीकडनं उद्धव ठाकरे अशी कदाचित एंट्री असावी असं आत्ता तरी दिसतंय. मात्र बघूयात कशी एंट्री होते या दोघांची स्टेजवरती. आणि जो एक जल्लोष, वा हे दृश्य डोम मधलं पूर्ण लाईट्स ऑफ करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येकानं आपल्या बोलण्यापेक्षा ही दृश्य बरीच बोलतीय. दोन्ही नेत्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात. मी सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. गेल्या काही वर्षात जरा थोडंसं माझं ऐकून घ्या. बरं का, तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय आम्ही. गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी 1000 वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल. किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र. कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही. पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले. त्यांना स्वतःला पटलं तरच ते ती गोष्ट करणार. आणि त्यांना पटणारं एका मंचावर आणणारं एक निमित्त घडलं. मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाघ चवताळून उठले. मराठी अभिजात भाषा होतीच, आहे आणि असेल. पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले. आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे. सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले. फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, शेतकरी, कामगार आणि मराठी माणूस एक झाला.